आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। नमस्कार, एकांत रायडरच्या कुकिंग रेसिपीच्या नवीन भागात तुमचं स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात उपवासांची रेलसेल असते आणि या महिन्यात उपवासाचे बरेचसे पदार्थ बनवले जातात। त्या निमित्ताने आज मी उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। जनरली लोक उपवासाच्या थालीपीठाबरोबर दही खातात, पण दह्याला काही पर्याय आहे का? जो चवदारही असेल आणि घरच्यांना खूप आवडेल असा एक पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आजकाल बाजारात उपवासाचे भाजणीचे पीठ सहज मिळतं, पण उपवासाची भाजणी तुम्हाला घरी बनवायची असेल तर त्याचंही प्रमाण मी तुम्हाला आता सांगते। खूप सोपं आहे। प्रमाण मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सांगते। 1 वाटी साबुदाणा, 4 वाट्या वरई, ती जनरली 1 किलो भरते, आणि राजगिरा पाऊण वाटी, बारीक वाटी जिरे आणि अर्धी वाटी धने। हे तुम्ही वरूनही टाकू शकता किंवा त्यातही टाकू शकता की जे त्याच्याबरोबर दळून येईल। काही लोक श्रावणात वरई खात नाही, तर त्याऐवजी वरईच्या जागेवर तुम्ही राजगिरा 1 किलो घेऊ शकता, म्हणजे 4 वाट्या घेऊ शकता, आणि त्यात अर्धी वाटी शिंगाडा घातला किंवा शिंगाड्याचं पीठ घातलं तर त्या थालीपीठाला अजून छान चव येईल। आता हे सगळे जे जिन्नस आपण घेतोय भाजणीसाठी, तर ते सगळे मंद गॅसवर वेगवेगळे भाजून घ्यायचे आणि सगळे एकत्र करून तुम्ही दळून आणायचं। पण साबुदाणा जेव्हा तुम्ही भाजून घ्याल त्याला थोडंसं पाणी लावून घ्या आणि मग तो भाजा, छान होईल तुमचा थालीपीठाचा भाजी। इथे मी 2 बटाटे घेतलेत उकडून, कोथिंबीर घेतली, मी भरपूर कोथिंबीर घेतली, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी घ्या तुम्ही। अर्धी वाटी दाण्याचं कूट, छोटी वाटी दही, 1 चमचा साखर आणि खोबरं घेतले छोटी वाटी। आणि मी इथे केप्रची उपवासाची म्हणजे सोमवार उपवासाची भाजणी वापरणार आहे। 70 रुपयाला 200 ग्रॅम मिळते आणि यात वरई नसते, यात इन्ग्रेडियंट्स दिलेलेच आहेत मागे त्यांनी, राजगिरा, साबुदाणा, मीठ, जिरे, हिरवी मिरची असं। सर्वप्रथम आपण इथे पीठ काढून घेऊयात। हे दाण्याचं कूट, थोडी साखर, दही, खोबरं आणि हा बटाटा तो आपण मळताना बारीक करून घेणार आहोत, आणि शेवटी खूप सारी कोथिंबीर। यात मीठ टाकत नाही मी, यात मीठ आहे आणि हिरवी मिरची आहे यात, त्यामुळे ते टाकत नाही मी। आता पाणी टाकून छान मळून घेऊयात, बटाटे यातले बारीक करून घेऊयात। पाकिटावर असं दिलं आहे की तुम्ही मळून अर्धा तास बाजूला ठेवा। आता हे छान मळून झालेलं आहे, याचा असा गोळा बनवून अर्धा तास ठेवून द्यायचं बाजूला। जनरली लोक उपवासाला दही खातातच, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला का, तर त्या दह्या व्यतिरिक्त असा छान लागणारा उपवासाला चालणारा आज ठेचा दाखवणार आहे तुम्हाला मी। तो चवदार तर होईलच, पण लहान मुलंही खाऊ शकतील। तर माझा मोठा मुलगा आहे, तो अगदी वाटीभर म्हटलं तरी खातो तो ठेचा। तर उपवासाला लागणाऱ्या ठेच्याचे साहित्य बघूयात आपण। खोबरं अर्धी वाटी कच्चे दाणे, या खास माझ्या गच्चीतल्या मिरच्या आहेत, आणि अर्ध लिंबू, चवीनुसार मीठ आणि साखर। हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपण हिरव्या मिरच्या वापरतोय, पण त्याचा तिखटपणा थोडा कमी होण्यासाठी आपण त्याला थोडं तेलावर काप देऊन परतून घ्या, आणि मग आपण हे सगळं मिक्सरमध्ये एकजीव करून घेणार आहोत।
मी इथे 4 मिरच्या वापरल्यात, हे दाणे, खोबरं, चवीनुसार मीठ, आणि साखर, जसं गोड आवडत असेल तसं, आणि अर्ध्या लिंबाचा रस. हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. थोडंसं मोठंच ठेवायचं आहे, ते दाताखाली आलं की छान लागतं. आपण जे थालीपीठाचं पीठ ठेवलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे. तर आता आपण थालीपीठ थापायला घेऊयात. छान असा गोळा बनवायचा आणि थोडं पाणी घेऊन मी सांगितल्याप्रमाणे मिरची आणि मीठ याच्यात आहे भाजणीमध्ये, तर परत टाकण्याची गरज नाही आहे. तर कडेने तेल सोडून घ्या आणि थोडंसं पाणी ते शिजण्यासाठी, आणि झाकण ठेवून थोडासा गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि छान खरपूस भाजून घ्यायचं. 1-2 मिनिटांनी बघायचं परत कसं झालंय ते. उपवासाच्या भाजणीचं पीठ अर्धा तास बाजूला ठेवायला सांगितलं होतं, ते यासाठी की त्यात साबुदाणा आहे जो फुलायला थोडा वेळ लागतो, म्हणजे भिजायला. झालेलं आहे बघा, मस्त खरपूस भाजलं आहे. या साईडनं परत आपण तूप सोडून घेऊया. ही साईड थोडी होऊ देत. आणि या पद्धतीने आपलं भाजणीचं उपवासाचं थालीपीठ तयार आहे. आणि त्यासोबत हा मस्त उपवासाला चालणारा ठेचा तुम्हाला नक्की आवडेल. चला, आज उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ माझा आवडता पदार्थ. याच्यात मस्त बटाटा टाकून आणि वरती छान असं लोणी, हा 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 सुक, आणि माझ्या घरी विशेष म्हणजे दही तर असतंच, पण त्याच्यासोबत आम्हाला जो आवडतो तो म्हणजे हा ठेचा. म्हणाला ठेचा आहे, पण अगदी लहान पोरंही खाऊ शकतात. स्वरांग माझा लहान मुलगा अतिशय आवडीने हा ठेचा खातो. पार्थी खातो, पण स्वरांगला वाटीभर हा ठेचा लागतो. यानेच तुम्ही अंदाजा लावू शकता हा एवढा तिखट नसतो. चला, पहिला घास घेऊन बघूया. आधी नुसता घास घेऊया लोण्यासोबत. सुंदर असा क्रंची आणि सॉफ्ट, मस्त. आणि नुसत्या थालीपीठालाही योग्य प्रमाणात तिखटपणा आहे. त्याच्यात हिरवी मिरची त्यांनी टाकलेली आहे. आणि तुम्ही पाहिलं याच्यात मीठ वापरायची गरज नाही, मीठ पण याच्यात आहे, ते बी योग्य प्रमाणात. आता आपण या ठेचाबरोबर खाऊन पाहूया. या ठेचात मिरची आहे, लिंबाचा थोडासा आंबटपणा आहे आणि खोबरं. परफेक्ट. मी तुम्हाला सांगेन, हा ठेचा तुम्ही अवश्य करून पहा. मस्त जातो कुठल्याही उपवासाच्या पदार्थाबरोबर. खूपच सुंदर, मजा येते हे थालीपीठ त्या ठेचावर खायला. आपण दही खातोच, पण हा ठेचा अजून गंमत देतो.
ला जवाब. श्रावणाची धमाकेदार सुरुवात. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.